नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. शेळ्यांचा चारा खाऊन झाले, संध्याकाळ झाल्या आणि आज शेळ्यांना चारा बदल आहे बरं का. वाडं घातलंय. आता बऱ्याच जणाला वाटते शेळ्या वाडं खाते त्या का, तर हे बघा आमच्या शेळ्या वाडं एकदम मस्त खाते त्या. हे बघा बुडक्याकडलं ऊसा कांदा जेवढा आहे फोडून खाल्ले, पण हे तुऱ्याचं वाड आहे तरी पण खाल्लंय. आणि हे पाट आहे. त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवते, वाडं खाल्लंय आणि चांगलं खाल्लंय. हो का, चांगलं खाते ते बरं का वाडं. फक्त शेळ्यांना कसं आहे माहिती आहे का, खुराक आणि एखादं टॉनिक द्यायला पाहिजे. एखादं टॉनिक आणि खुराक जर शेळ्यांना चालू असलं ना, शेळ्या टाकील तसला चारा आणि पोटभर पण खाते ते. हवं तर आता तुम्हाला बोकडानं खाल्लेलं दिसेल. हवं पाक खाल्लंय आणि ह्यांना सकाळी मक्याची वैरण घातली आणि आता वाडं घातलंय. वाडं आणलंय त्यांनी आज बिंडाभर म्हणून वाडं घातलंय. ह्या शेळीनं तर पाक खाल्लंय बघा. तुम्हाला दाखवते, हिला दोनदा वाडं टाकलंय बरं का. हिला वाडं लय आवडतंय वाटतं. जी कोवळं ऊस आहे ती ऊस पण फोडून खाल्ले. हे बघा इकडं पण दिसन तुम्हाला, इकडं पण दिसन. आणि ती दाखवते तुम्हाला. हे बघा ही खा की ग, नको झालंय आता. ती रवत करत उभा राहिली आहे बरं का. तिनं भरपूर वाडं घालल्या, आता रवत करत उभा राहिल्या आणि पोट पण भरलंय तुम्हाला दिसतंय. तर वाडं पण शेळ्या आमच्या एकदम चांगलं खाते त्या, काय टेन्शन नाही. ह्या शेळीला काय माहिती आहे का, मी जास्त वाडं टाकलं होतं दोघींना म्हणून ती नाही खाल्लं. पण ते जेवढं खाल्लं नाही ना, ते वाडं नाश पण होत नाही बरं का. ते वाडं आपण त्या जाग्याला तर म्हैस बांधायची आणि इकडल्या ह्यांच्या जाग्याला गाय बांधायची आणि दुसऱ्यांना जे टाकलेलं वाडं आहे ते गोळा करून गाय पुढं म्हशी पुढं टाकायचं, म्हणजे नासधूस काय होत नाही. आमच्यात आहे ना नासधूस कसलीच होत नाही. चारा नासधूस होत नाही, शिळं पाकं राहिलेलं नासधूस होत नाही. शेळ्या कोंबड्या असल्यावर तेवढा लय म्हणजे नासधूस अजिबात. आमचं मुसरं पाणी सुद्धा नाश होत नाही. मुसऱ्या पाण्यात पण आपण ताटात हात धुतल्यावर जे काय असतं ना, ते पण कोंबड्या खाऊन टाकते त्या, त्यामुळं नासधूस काहीच होत नाही. कोंबड्या थोड्याशाच राहिले, त्या 5-6 कोंबड्या आहेत त्या. आता आणायला जायचं होतं पण त्यांना भलतंच काम लागलं काहीतरी आणि त्यामुळे त्यांचा दिवस त्यातच गेला. त्यामुळे कोंबड्या आणायचं आज पण राहिले. तर बघूया उद्या आणायचं होते त्या का, आणि लवकरच आणायच्या त्या कोंबड्या. का माहिती आहे का, कोंबड्या माझ्या संपल्या त्या. 5-6 कोंबड्या राहिल्या त्या, त्यामुळं आणायच्या त्या. आणखी एक काय झालं माहिती आहे का, आपल्याला एक कमेंट आल्या की एक दादाची, ते कायम आपल्याला कमेंट करतात. त्यांच्या शेळ्या आहेत त्या आणि त्यांच्या पण अशा क्वालिटी शेळ्या होत्या. अशा क्वालिटी शेळ्या आणि असं बोकड होतं म्हणा, आमच्या बोकडासारखं बोकड होतं. 4 शेळ्या आणि 1 बोकड. तर काय झालं माहिती आहे का, त्यांच्या शेळ्या गेल्या चोरीला. 4 शेळ्या आणि 1 बोकड. मोठ्या मोठ्या जर शेळ्या म्हणल्या तर 20-20, 25-25, 30-30 हजारची एक शेळी आहे बरं का. ही 25 ते 30 हजार रुपयाची एक शेळी आहे ही. अशा जर 4 शेळ्या आणि असं जर बोकड म्हणलं तर जवळजवळ 1.5 लाखाचं नुकसान आहे बरं का. 1.5 लाखाचं नुकसान आहे. नेहणाराला काय वजन बसत नाही. कारण काय माहिती आहे का, त्यांनी त्यांच्या लेकरांना तळतळाटावरच जगवलेले असते. ती कायम त्यांनी दुसऱ्याचं चोरून आणून दुसऱ्याच्या लेकरांचा तळतळाट घेऊनच त्यांच्या लेकरांना जगवलेला असते आणि त्यांनी त्यांचा संसार केलेला असतो. त्यामुळे त्यांना शुभ अशुभ काही सुद्धा नसतं की याचं आपण एवढं आणलंय आणि ह्याचं एवढं नुकसान झालंय, ह्यानं कसं उभा केला असेल, ह्यानं एवढ्यासाठी किती मेहनत घेतली असेल, याचं त्याला काडी मात्र ज्ञान नसते. त्यांना फक्त दुसऱ्याचं चोरून आणायचं आणि आपला संसार उभा करायचा. पण कसं आहे माहिती आहे का, देव पण वरनं बघत बसलाय. एक दिवस त्यांनी किती पण चोरून आणलं ना, त्यांनी 10 वर्ष चोरून आणलेलं एका वर्षात पण देव घालवू शकतोय बरं का. तुम्हाला वाटत असेल कुठं तर चोरून आणून आपला संसार लय चांगला होईल, 4 दिवस चांगला असतात. चोरून आणलेलं 4 दिवस कष्टाचे अर्धे खावा. त्यानं जेवढं समाधान असतं ना, तुम्ही चोरून आणून सोन्याचा घास खाल्ला तरी पण समाधान नसतं. आता त्यांच्यासाठी झालं बरं का. त्यांना देव कधी शिक्षा द्यायचं तेव्हा देईल आणि प्रत्येकाचा हिशोबवर असतो. जे कर्म केलंय ना तेच आपल्याला पुढं वाढवून ठेवतंय. ज्वारीचं पीक केलं आणि त्याला जर द्राक्षाच्या उत्पादनाची आशा केली तर अजिबात मिळत नाही. तुम्ही रानात मेहनत केला तर तुम्हाला पीक मिळणार आहे. पडाक रान ठेवलं तर त्यात बाबळीच उगवणार आहे त्या, आणि काट्याशिवाय आपल्याला दुसरं काही मिळणार नाही. त्यामुळं मेहनत करून खावा, लोकांच्या चोऱ्या माऱ्या करून खाऊ नका. आमच्या पण 2 शेळ्या चोरीला गेल्या होत्या. पण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळी चोरीला जातं त्यावेळी जवळचा 100% ना 1001% सांगतो तुम्हाला, जवळचा आपल्या घरातला शेजारचा आसपासचाच माणूस 100% त्यात सामील असतो बरं का. फक्त तो काय करतो माहिती आहे का, सूत्रधार असतो. तो सूत्र लावून देत असतो.
कसं जायचं, कसं चोरी करायचं, कधी करायचं, कारण तो आपल्या शेजारचा असतो त्यामुळे त्याला सगळं माहिती असतं. आता लांबच्याला आलं त्याला काय माहिती असते हो, यांच्यात कसं नियोजन आहे, शेळ्या कुठं बांधते ती, काय करते ती, त्यांनी झोपायला कुठं असते ती, काय करते ती, हे असलं एवढं जास्त काय माहिती नसतं. त्यामुळं 101% शेजारचा कुणीतरी सामील असतो आणि शेजारचा सामील असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाही. त्या माझ्या एक पाट गेली आणि एक शेळी गेली तर का माहिती आहे का, त्यावेळी माझ्याकडे पुरावा नव्हता. मग पुरावा नसल्यावर मी काय करू शकली नाही. ज्यावेळी मी पुरावा ज्यावेळी मग आणि काय होतं माहिती आहे का, आपण केस जरी केली तर पोलीस स्टेशनला पण काही सुद्धा होत नाही बरं का. ज्यावेळी आपल्याकडे पुरावा असेल, पुरावा असल्यावर सुद्धा आपलं काय चालून देत नाही ती. मी अनुभव घेतला या. पुरावा असल्यावर सुद्धा काय चालून देत नाही ती. ज्यावेळी आपण आपल्याकडं चांगला माणूस बोलणारा माहितीतला पूर्ण असला तरच तिथं आपलं काहीतरी शिस्त आहे, नाहीतर अजिबात काही शिजून देत नाही ती. हे मी चांगला अनुभव घेतला आहे. मी आता 17-18 वर्ष झालं अशा लोकांमध्येच राहत्या, त्यामुळं मला ह्यातला चांगला अनुभव आहे. तर आपण काय करायचं माहिती आहे का, कुणाला माहीत झालं नाही पाहिजे की आपण काय करायला लागलो. आणि आपल्या फार्मवर आपल्या शेळ्यांपाशी बाहेरचा माणूस येऊ द्यायचा नाही. शेजारचा आपला किती पण विश्वासातला असू दे बरं का, त्याला येऊ द्यायचं नाही. कारण ते त्याला तुम्हाला सांगू का, फक्त शेजारी असू दे, आपले पै पाहुणं असू दे, नातेवाईक असू दे, कोण पण असू दे, आपली प्रगती एवढी कुणालाच भगवत नसते बरं का. कुणाला म्हणजे कुणालाच भगवत नसते, अजिबात भगवत नसते. त्यामुळं आपली प्रगती झालेली समोरच्या बघायला येत नसतो. फक्त ह्याचं नुकसान कुणीकडं करायचं आणि ह्याला आडवा पाय कुणीकडं टाकायचा एवढ्यासाठीच येत असते ती. त्यामुळं नातीगोती फक्त आहे ना स्वार्थापुटी असते, त्यांचा स्वार्थ असल्याशिवाय अजिबात येत नाही ती. त्यामुळं आपण काय करतोय हे कुणाला कळू द्यायचं नाही. आणि आता किती माहिती आहे का, 7,000 ते 8,000 रुपयाला आपल्याला कॅमेरा मिळतो, सोलर कॅमेरा. ते सोलर कॅमेरा असा लावायचा की कुणाला दिसलाच नाही पाहिजे. आपल्याकडे जो पण त्यापर्यंत पुरावा येत नाही, पूर्ण पुरावा. आता आसपासनं फिरली तरी पण आपण लगेच काही करायचं नाही, कॅमेरा लावायचा. आसपासनं फिरली तरी पण आपण काही बोलायचं नाही. जोपर्यंत आपलं एखादी वस्तू जात नाही आणि ती वस्तूला हात घालत नाही तोपर्यंत आपण अजिबात काय करायचं नाही. की त्यांना समजलं पण नाही पाहिजे की आपण कॅमेरा लावला आहे, की आपण कुठनं नजर राखतोय, काय करतोय, अजिबात कळलं नाही पाहिजे. असं आपण राहायचं. आणि ज्यावेळी आपल्याला पुरावा सापडतो ना, त्याला असं धरायचं की मागचं पुढचं सगळं वसूल करायचं, सुट्टी द्यायची नाही. आणि त्याच्याशिवाय आपलं गेलेलं नसतं. कसं असतं माहिती आहे का, एकदा नेलं ना ती त्याला ती खायला सवय लागलेली असते, ती सारखं ती चुरून न्यायला बघतं. त्यामुळं आपण असं सावध राहायचं की कॅमेरा लावायचं. का माहिती आहे का, आपली 1.5 ते 2 लाखाची जनावर असते ती आणि 7-8 हजारच्या कॅमेऱ्यासाठी आपण बघत बसून चालत नाही. त्यामुळं कॅमेरा लावून घ्या सगळ्यांनी, शेळी पालकांनी कॅमेरा लावून घ्या. तुमच्या 5-6 जरी शेळ्या असल्या आणि 4-2 जरी म्हसरा असली किंवा गाया असल्या तर कॅमेरा लावून घ्या. काय होतं माहिती आहे का, कॅमेरा लावल्यामुळं आपलं जनावर सुटलं आहे का, आपलं जनावर कुठल्याला मारतं आहे का, आपलं जनावर कुठं अडकलं आहे का, पाय अडकला आहे का, गुतलं आहे का, हे पण सगळं आपल्याला समजतं. आणि असलं चोरटी पण आलेले आपल्याला लगेच समजतं. त्यामुळं कॅमेरा लावून घ्या, नुकसान करून घेऊ नका. चोरणाराचं काहीसुद्धा जात नाही, त्यांनी लय आयशा आरामात खाते ती. 4 दिवस काशीना पण आयशा आरामात खाते ती. आणि नुकसान मात्र आपलं झालेलं असतं. आपण आतोनात मेहनत केलेली असती. एक पिल्लू तयार. आता ही शेळी जर तयार करायचं म्हटलं तर ह्याला आता 7-8-9 महिने झालं. ह्या बारक्याचं मोठं गेले, आत्ता गाभण गेले इथे. आणि आता इथनं आणखी त्याला 5 महिने सांभाळायला पाहिजे. 5 महिन्यानंतर ती येल्यानंतर त्याचं पिल्लू 5-6 महिने सांभाळायला पाहिजे. तेव्हा त्याचं आपल्याला उत्पन्न येत असतं. चोरणाराला ह्याचं काही नसतंय बरं का. चोरून नेणारा फक्त न्यायचं, विकायचं, केवढ्याला जाईल तेवढ्याला विकायचं आणि त्यांच्या संसाराला लावायचं, एवढंच ध्यान असतं. पण चोरणार, मी आता तुम्हाला सांगते काय, माझ्यावर पण असं झालं होतं. मी केस टाकायला गेली तर आमच्या गाव पातळीवर पण काय चालत नाही बरं का. त्यांना कसं असतं माहिती आहे का, त्यांनी त्यांचं बघत असते, ते त्यांच्या पोटाचं. उद्या आपल्याला काय अडचण येत्या काय, आपण ह्याच्या बाजूनं बोललं तर उद्या आपल्याला काय अडचण येत्या काय. जे लय मोठं आणि लय ढलप्या मारतं ना त्याच्याकडं सगळी बोलत असते ती. त्यामुळं स्वतः पुरावा, स्वतः सक्षम राहा, स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या जीवावर, कुणाच्या जीवावर काही कुणावर विश्वास ठेवून राहू नका, कुणाच्या जीवावर कुठलंच काम करू नका. स्वतःला जेव्हा पुरावा सापडतोय ना, डायरेक्ट PSIकडे जायचं आणि मागचं पुढचं सगळं वसूल करायचं. हे तुम्हाला सांगू का, ही चोऱ्या करते ती ना, यांचा हप्ता चालू असतात, 100% हप्ता चालू असतात. मी अनुभव घेतलाय, 100% हप्ता चालू असते. आणि ही खालची जी असते ना ती आपल्याला दम देते. मला तर सांगितलं काय म्हणलं माहिती आहे का, मी केस टाकून आली, मला एवढं काय माहीत नव्हतं. मला केस पोलीस स्टेशनमध्ये काय माहीत नव्हतं. आणि लय म्हणजे लय, मी जवळजवळ 15 वर्ष हाल सहन केलं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी मोबाईलवर रेकॉर्ड केलं, डायरेक्ट व्हिडिओ
व्हिडिओ तयार केला आणि व्हिडिओ नेऊन दाखवला. तर मी रात्री 9 वाजता गेली होती केस टाकायला आणि 9 वाजता मी डायरेक्ट PSIला, मला PSI येते म्हणून साईटला बसवलं होतं आणि योगायोग म्हणायचं मी बरोबर ती स्लिप आणायला गेली आणि स्लिप आणायला गेल्यावर डायरेक्ट PSI पायऱ्या चढून वर येत होतं. एवढ्या वेळानं लेडीज काय करते म्हणून मला विचारलं, तर मी दाखवलं ती कागद. तर त्यांनी म्हणले थांबा इथं मी लगेचच आरोपीला बोलवून घेतो. पण त्याच्यानंतर ना माझे केस म्हणजे मला 1 रुपया पण भरावा लागला नाही. त्यामुळं तुम्ही पुरावा चांगला ठेवा, आपली बाजू सक्षम असायला पाहिजे. आणि कॅमेरा जर लावला ना, कुठला कोण पण असू दे, कॅमेरा लावला आपल्याला आवाज होतोय लगेचच. जरी कोण जरी आलं तरी पण आपल्याला लगेच आवाज येतो. कोणी जरी आलं ना कॅमेऱ्यात आपल्याला मोबाईलमध्ये लगेच आवाज येतो आणि ते आवाज आल्यावर आपण लगेच आपण जागा होतोय किंवा बाहेर येऊन बघतोय. त्यामुळं चोऱ्या करणाराचं काही सुद्धा जात नाही. 1,00,000-1.5 लाखाचं नुकसान म्हणजे त्याला 2 वर्ष मेहनत फुकट केलेले असते, नंतर त्याचं उत्पन्न येणार असतं. एवढं जर नुकसान करायचं, त्या चोरट्यांचा काही सुद्धा फरक पडत नाही. चोरट्यांना पण आपलं नुकसान आहे. काय होतं माहिती आहे का, महिनाभर अनगोड लागत नाही. ती किती जर आठवायला नको जाऊ दे, गेल्याला गेलं म्हटलं तरी पण नाही ना, ती डोळ्यापुढं सारखं सारखं येत राहतं. कारण आपण त्याच्यासाठी जीव ओतून कष्ट केलेलं असतं. त्यामुळं कॅमेरा लावून घ्या सगळ्यांनी. कॅमेऱ्याची किंमत पण लई नाही, 7,000 ते 8,000 रुपये किंमत आहे. आणि कॅमेरा लावून घ्या. 2 कॅमेरा लावायचे, एक इकडून लावायचा, एक इकडून लावायचा. म्हणजे कसं माहिती आहे का, इकडून आलं आणि लय हुशार लई असते चोर बरं का, कॅमेरा काढून नेते ती. त्यामुळं इकडल्या साईडनं कॅमेरा लावला ना, इकडलं कोण कॅमेरा काढतंय दिसते आणि इकडनं लावलेलं असतं ते इकडनं कोण काढतंय दिसते. त्यामुळं कॅमेरा लावून घ्या आणि आपल्या शेळ्या सुरक्षित ठेवा. तर असू द्या, वाईट वाटलं मला पण ती कमेंट ऐकून बरं का माहिती आहे का, त्यातनं ते अनुभव मला पण आहे, त्यातनं मी पण गेली आहे. माझ्या पण शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्यामुळं मला चांगला अनुभव आहे. म्हणून मला लय म्हणजे लय राग आला बरं का, असल्या चोरट्यांचा लय राग येतो मला. त्यामुळं असू द्या, व्हिडिओत बोलत लईच बोलून गेली. तर असू द्या, खरं एक दिवशी कधी तर वटावर येतच असतं. त्यामुळं आणि मी तर एवढी तयारीत राहिल्या ना, लय तयारीत राहिल्या की मला एकदा चोर घावावा. चोर असो किंवा सूत्रधार असो, मला एकदा घावावा याची मी वाट बघते. तर असू द्या, काय होईल ते होईल. कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि सगळ्यांनी आपापल्या शेळ्यांची काळजी घ्या. सगळ्यांनी कॅमेरा लावून घ्या. जाऊ दे 7-8 हजार, पण कॅमेरा लावून घ्या. का माहिती आहे का, 1,00,000-1.5 लाखाचं नुकसान होतं हो. आमच्या तिने रागानं बघायला लागल्यात का, रागानं का बघायला लागलं हो. म्हणतो मस्त म्हणायचं नाही. तर असू द्या. आणि आपण काय करतो हे कुणाला कळू दे ना, त्याने माझ्याकडे रागानं बघायला लागलं. तर हे बोलत काय पण बोलून जाते म्हणतात. तर त्याचा पश्चाताप नंतर होतोय. काय माहिती आहे का, खरं बोलल्यावर राग येतोय ना. चला टाकू, दूध काढू. तेव्हा वैरण आणल्यात ह्याने, आता जाऊन वैरण आणल्यात आणि माझ्याकडे मोठं डोळं करून बघायला लागल्यात. एवढं मोठं त्यांचं डोळं मोठं करायला गेलं तर पण एवढं मोठं होत नाही. तर मोठं डोळं करून बघतात माझ्याकडे. नेपाळ्यासारखं नाही मोठं आहे माझं डोळं योगा. नाहीत, मुलाला माझ्या बरं नाही, आज आजारी पडले. ह्या वय शेळ्यांसाठी मका घेतल्या बघा, शेळ्यांसाठी. तर असू द्या, व्हिडिओ लय मोठा झाला. आजचा व्हिडिओ लयच मोठा झाला आहे. खरं व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघितला तर तुम्हाला समजन. आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्याने सपोर्ट करा. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये.